नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागातील चांदवड तालुक्यातील श्री क्षेत्र दत्तांचे शिकवे येथे चालणारी यात्रेला नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून भाविक भक्त या दत्त जयंतीसाठी शिकवे येथे मुक्कामी येत असतात। या दत्त मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की हे एक डोंगर टेकडीवर दत्तात्रय भगवान यांचे स्थान आहे व या दत्ताचे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे आणि विशेषतः महानुभाव पंथांचे महत्त्वाचे स्थान असल्यामुळे राज्यभरातून भाविक भक्त येत असतात। तर या यात्रेमध्ये लहान मुलांकरिता खेळणी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी येत असून तसेच करमणूक म्हणून इतर खेळणी साहित्य मुलांसाठी उपलब्ध होते। या सर्व गोष्टींचा लहान मोठा थोरपर्यंत सर्वांनी याचा लाभ घेतला व यात्रा उत्सव संपन्न पार पडली। या यात्राकरिता आलेले पोलीस प्रशासन यांचे दत्त ट्रस्ट शिकवे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। ही यात्रा शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी असल्याने यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। तसेच या दत्त देवस्थानाची शासकीय महापूजा कैलास वाघ व त्यांची पत्नी यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाली। तसेच रविवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पालखी पूजन जिल्हा परिषद डॉक्टर सयाजीराव गायकवाड, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर, कांदा आंदोलक डॉक्टर श्याम पगार यांनी केले। यावेळी या यात्रेनिमित्ताने कायदा सुव्यवस्था अबाधित राहू म्हणून चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पोलीस कर्मचारी तसेच RCB कंट्रोल मनमाड यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तसेच शिगवे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सर्व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।